नॉलेज आयुष्ट अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण भारतातून जे कर्कवृत्त जातं त्या कर्कवृत्ताविषयी माहिती बघणार आहोत. ते कर्कवृत्त किती राज्यांमधून जाते, त्या कर्कवृत्ताची जी राज्य आहे ती राज्य मुलांना लक्षात ठेवण्यास थोडी अवघड जातात. तर त्याबद्दल आपण एक ट्रिक बनवली आहे. त्या ट्रिकनुसार मुलांच्या लवकर लक्षात बसेल की ती राज्य नेमकी कोणती आहे. तर मित्रांनो, तत्पूर्वी आपण कर्कवृत्त म्हणजे नेमके काय हे आपण समजून घेऊ. तर आपली ही पृथ्वी आहे. या पृथ्वीवरून उभ्या रेषा व आडव्या रेषा अशा एक काल्पनिक रेषा गेलेल्या आहेत. या उभ्या रेषांना आपण रेखावृत्त म्हणतो व या आडव्या रेषांना आपण अक्षरवृत्त म्हणतो. या अक्षरवृत्तांमध्ये तीन अक्षरवृत्त महत्त्वाचे असतात. वरील अक्षरवृत्त हे कर्कवृत्त, मधील अक्षरवृत्त हे विषुवृत्त आणि जे खालील अक्षरवृत्त आहे ते मकरवृत्त. या तीन अक्षरवृत्तांमधील आपल्याला कर्कवृत्त बघायचं आहे. जे कर्कवृत्त आपल्या भारतामधून जाते. हे भारतामधून कोणत्या राज्यामधून जाते तर आपण बघू. कर्कवृत्त हे भारतामधील 8 राज्यांमधून जाते. सुरुवातीला गुजरातमधून, नंतर राजस्थानमधून, नंतर मध्य प्रदेशमधून, नंतर छत्तीसगडमधून, नंतर झारखंडमधून, नंतर पश्चिम बंगालमधून, त्यानंतर त्रिपुरामधून व त्यानंतर मिझोराममधून. या पद्धतीने 8 राज्यांमधून कर्कवृत्त जाते. तर हे लक्षात ठेवण्यासाठी एक वाक्य आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. रागामध्ये मित्राचा बंगला 36 वेळा जागला. या वाक्यामध्ये आपल्याला 808 राज्ये लक्षात बसतात. ते या प्रकारे: रा वरून राजस्थान, गा वरून गुजरात, म वरून मध्य प्रदेश, मी वरून मिझोराम, त्र वरून त्रिपुरा, बंगलावरून पश्चिम बंगाल, 36 वरून छत्तीसगड, झाडला वरून झारखंड. या पद्धतीने आपण हे 8 राज्य लक्षात ठेवू शकतो. तर धन्यवाद.